नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे। त्याच्यामध्ये जे टोमॅटोचे प्लॉट आहे त्याच्यामध्ये फुलकळी सेटिंग, त्याचबरोबर करपा आणि त्याचबरोबर गेरवा अनेक ठिकाणी समस्या येत आहेत। तर याच्यासाठी मी आज एक तुम्हाला कॉम्बिनेशन सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं इंडिकेम कंपनीचं फायटिन म्हणून प्रोडक्ट येतं, ज्याच्यामध्ये पोटॅशियम फॉस्फेट येतं 51.9%। त्याच्याबरोबर तुम्हाला 42-47 घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये 42% तुमचं फॉस्फरस येतो आणि 47% तुमचा पोटॅश येतो, त्याचबरोबर 2.5% फेरस येतं। हे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात। आणि त्याचसोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट बुरशीनाशक टाकायचं आहे, अँट्रोकॉल किंवा कॅप्टाप किंवा Z78 या तिघांपैकी कोणतं एक बुरशीनाशक तुम्ही 200 लिटर पाण्याला 500 ग्रॅम या प्रमाणात वापरू शकतात। यामुळे तुमचं काय होणार आहे, गेरवा, करपा आणि फुलकळी सेटिंग हे तिन्ही पण जे कामं आहेत तुमचे ते एकाच स्प्रेमध्ये तुमचे होणार आहे। त्याचबरोबर अजून जर फुलकळीसाठी जर दुसरा स्प्रे जर घ्यायचा ठरला तर त्यामध्ये वनिता कंपनीचे एक ZNB इसेन्स म्हणून प्रोडक्ट येते, त्याचे प्रमाण 200 लिटर पाण्याला 300 ग्रॅम आहे। आणि त्याबरोबर तुम्ही त्यांचं बिंज म्हणून प्रोडक्ट येतं, ज्याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड 0.01% येतं। ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात। फक्त जिब्रेलिक ॲसिड 0.01% वापरताना तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की ते पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात ते वापरायचं नाहीये। सूर्यप्रकाश जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही तो स्प्रे, हा जो स्प्रे सेकंड स्प्रे जो आहे तो तुम्ही काढू शकतात, जेणेकरून त्याचे तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर असे भेटतील। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा। खाली आमच्या संस्थेचा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। धन्यवाद।